नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज ना ब्लॉगला सुरुवात करायच्या आधी ना मला कॉफी प्यायची खूप जास्त इच्छा झाली. कारण आता व्हिडिओचं जसं एडिटिंग वगैरे काम म्हणजे माझ्याकडे वेळच मिळत नाहीये. म्हणजे 3-3 व्हिडिओ जे मी ठरवलेत ना त्याच्यामध्ये मी पूर्णपणे बिझी झाली आणि मला खूप जास्त आनंद होतोय की मला त्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायला मिळतात आणि तुमच्या छान छान कमेंट्स वाचते. तेव्हा तर अजून जास्त एनर्जी मला मिळते. अशा छान छान कमेंट्स करा आणि त्याच्यामुळेच मला खूप जास्त एनर्जी मिळते की मी उद्यासाठी काय असं छान शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवावं. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना 2-3 रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा विचार करते. तर पहिली गोष्ट तर एक ना मुगाच्या डाळींचे डोशाचं पीठ, जे असं मी पण वायटीवरच बघितलेलं, म्हणजे मी एखाद्या व्हिडिओमध्येच बघितलेलं, मग मी ते ट्राय केलं आणि ते खूप चांगलं म्हणजे आउटकम त्याचा खूप मस्त होता. म्हणजे सकाळच्या वेळेस तुम्हाला इव्हनिंगच्या स्नॅक्स वेळेस किंवा असेच जरी करायचे असतील ना तर खूप छान डोसे होतात. आणि मुगाच्या डाळीचे तर मग हेल्दीच असतात आणि त्याच्यामध्ये खूप जास्त असं काही गोष्टी करायच्या गरज नाहीये किंवा हे जमा करा ते जमा करा किंवा मग बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आपल्याला, तुम्हाला माहिती आहे ना, डाळ धुवा सुकवा मग ती मिक्सरला किंवा मग बाहेरून घरघंटीवरनं दळून वगैरे आणा, असं काही नाही. अगदी सोप्या पद्धत आहे, तर ती पण दाखवते. आणि ना बरेच दिवस आता ही एक बरणी माझ्याकडे जी नवीन ऍड झाली आहे, मोठ्या बरणीला तर मी जागा केली, ह्या बरणीसाठी मला जागा करायची आहे. आणि यातमध्ये मी मखाने ठेवलेत, हे तात्पुरतेच ठेवलेत कारण याच्यामध्ये परत मला मखानेच करून ठेवायचे. कारण मी शॉर्ट रीलमध्ये तुम्हाला मखाण्यांची जी सिंपल रेसिपी ना फक्त माझ्याच टिफिनसाठी मी शेअर केलेली, म्हणजे मी तेवढेच बनवलेले माझ्या टिफिन पुरते. तर सचिनचं असं झालं की तू एकटीच घेऊन गेलीस, माझ्यासाठी नाही केलीस, तर मग त्याच्यासाठी थोडेसे करायचे म्हणून मग मी ही ना अशी समोरच ठेवली की म्हणजे मला लक्षात राहील आणि मी ती करेन. कारण त्याला वेळ नाही लागत, पण काय होतं ना, सकाळच्या गडबडीत किंवा संध्याकाळच्या जेवणाच्या किंवा शूटच्या गडबडीतनं ते राहून जातं. म्हणून आता हे 4-5 दिवस झाले, तर म्हणजे 3-4 दिवस झाले तर असंच आहे. तर हे पण एक काम करायचं आहे. आणि थोडीशी IKEA मधली शॉपिंग आहे. 2 वस्तू होत्या माझ्याकडे ज्या मी म्हणजे आपल्या किचनसाठी नाही, ओव्हरऑल असं ज्या आपल्या घरात वगैरे लागतात ना त्याच्यासाठी घेतलेले, तर ते आपण तुमच्याबरोबर शेअर करते. पण सर्वात आधी पहिलं कॉफी पिऊ, कारण कॉफीची सक्त गरज आहे मला. कॉफी प्यायली की अगदी मी एनर्जी, म्हणजे मला कुठून अजून जास्त एनर्जी येईल आणि मग मी कामांना सुरुवात करेन. चला तर पहिले कॉफी पिऊन घेते आणि मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करेन. तर या 2 वस्तू मी IKEAमधनं घेतल्या आहेत. तर या किचन रिलेटेड नाही आहेत, आपल्या घरा रिलेटेड आहेत. तर सर्वात आधी ही दाखवते मी तुम्हाला. तर हे आहेत ना, म्हणजे म्हणजे अशी जी वस्तू असते जी आपलं कार्पेट खराब करू शकतं किंवा लादी खराब करू शकतो. जसं म्हणजे खुर्ची असते, खुर्चीचे पाय वगैरे असतात ना, तर त्याला हे लावू शकतो आपण. म्हणजे ना ते कार्पेट वगैरे खराब करणार नाही. तर हे कसं स्टिक्स असतं, हे फक्त काढून तुम्ही जिथे राऊंडला तुम्ही खाली हे लावलं ना, तर मग हे तुम्ही इझिली वापरू शकता. तर अशा पद्धतीचं हे एक घेतलेलं आहे मी. म्हणजे टेबल म्हणा किंवा असं काही जे असेल ते तिथे लावू शकता तुम्ही, स्टिक करू शकता. तर हे 50 रुपयाला होतं, तर मग मी ते एक घेतलं. आणि एखाद्या मिनी ब्लॉगमधनं मी म्हणजे हे जेव्हा लावेन ना तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करते. आणि हे म्हणाल तर हे ना टिश्यू होल्डर आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, हे बघा असं आहे. हे आहे ते फक्त बेंड करायचं असतं मध्ये आणि मग तुम्ही मध्ये याच्या टिश्यू पेपर लावू शकता. तर मी हा एक घेतला. तर त्याच्या आधी याच्यावरती ना हे बरेचसे स्टिकर्स आहेत, तर हे काढून घेऊया. पण ते खूप जास्त असे स्टिक्स झालेत, तर यासाठी ना मला खूप एफोर्ट्स घ्यावे लागणार. आणि हे असे काढले ना की मग ते अजिबात नाही चांगले दिसत. जर व्यवस्थित निघाला ना असं, पण IKEAचं कधी होत नाही असं. स्टिकर्स अगदी इझिली निघतात. बघा हा कसा निघाला आहे अगदी इझिली, म्हणजे याचा इकडची जागा पूर्णपणे क्लीन आहे. तर मला तसाच हा काढायचा, पण मला वाटत नाही तो निघेल. तर हा झालाय, हा नंतर बघते मी. तर हे आहे ना, हे जस्ट असं फोल्ड करायचं आहे. हे बघा, हे असं. आणि मग तुम्ही याच्यामध्ये असे टिश्यू पेपर ठेवू शकता. तर मी समोर तिथे टेबलवर ठेवण्यासाठी म्हणून हे घेतलेलं आहे. तर हे आय थिंक मला काहीतरी 80 रुपीजला, 79 रुपीजला हे होतं. तर मग मी हे एक घेतलं आहे. तर या 2 वस्तू तुमच्याबरोबर शेअर करायच्या राहिलेल्या, तर म्हटलं चला दाखवून घेते पटकन. सुरुवात डाळीचं जे प्रीमिक्स करायचं आहे त्याच्यापासून करूया. तर बाउल घेतला आहे आणि याच्यामध्ये मी 1/4 किलो मुगाची डाळ घेणार आहे.
तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी प्रॉपर म्हणजे जी मेजरमेंटची असते ना पाव किलो तीच घेतली, म्हणजे तुम्हाला पण अंदाजा येईल की याच्यामध्ये किती प्रमाणाचं म्हणजे पीठ बनतं. तर ही घेऊया आपण. ही डाळ आता आपण चांगली वॉश करून घेऊया, म्हणजे जशी आपण रेग्युलर डाळ वॉश करतो ना तशी वॉश करून घ्यायची आणि याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आपल्याला. याच्यामध्ये पाणी अजिबात राहायला नको आहे, त्याच्यामुळे ही डाळ आहे ना पूर्णपणे ड्राय करून घ्यायची आपल्याला. ड्राय म्हणजे फक्त पाणी तुम्ही गाळून घ्या व्यवस्थित, खूप जास्त असं काही हे करायची गरज नाही आहे. आता ही डाळ पूर्णपणे मी गाळून घेतलेली आहे, म्हणजे पाणी पूर्णपणे सेपरेट केलेलं आहे. तुम्हाला जर गाळण वापरायची असेल, चाळण वगैरे जे काही असेल तुमच्याकडे त्यातनं तुम्ही चाळून ही पूर्ण मोकळी करून घ्या डाळ. तर आता ही जी मोकळी केलेली आपण जी डाळ आहे, म्हणजे जे पाणी काढून घेतलेली जी डाळ आहे ती आपल्याला परत गरम करून घ्यायची आहे, म्हणजे छान कुरकुरीत करून घ्यायची परत. तर याला पण खूप जास्त वेळ नाही लागत, एक 10 ते 12 मिनिटात ही आपली डाळ जी आहे ना पूर्णपणे पूर्वीसारखी होते. म्हणजे फक्त आपल्याला ही स्वच्छ करून परत गरम करून घ्यायची आणि थोडासा असा त्याचा स्मेल यायला लागला, थोडीशी तांबूस रंगावर दिसली ना की मग तुम्ही याचं भाजणं बंद करायचं आणि तशीच तुम्ही ती थंड करायला ठेवायची. आणि अशा वेळेस मग कधी कधी काय होतं आपल्या मनात पण येतं की अरे डाळ कच्ची तर आपण वापरतोय किंवा मग ती डोस्यामध्ये पण कच्ची राहू शकते किंवा काय, तर एक भाजलेली असेल ना तर आपल्या पण डोक्यातलं ते निघून जातं की अरे हां डाळ कच्ची राहण्याचा कुठेही प्रश्न येत नाही डोसा वगैरे बनवताना. तर ही भाजलेली असल्यामुळे त्याची टेस्ट पण खूप छान येते आणि ती कच्ची राहण्याचा पण प्रश्न येत नाही. तर इथे ना एक 10 ते 12 मिनिटात माझी पूर्णपणे डाळ मोकळी झालेली आहे बघा. खूप छान आम्ही जशी अगोदर होती तशीच होते. तुम्ही पाहिजे तर दाताने थोडीशी चावून बघा, तुम्हाला थोडीशी कुरकुरीत वाटली डाळ की मग तुम्ही ती गॅस फ्लेम कमी करून मग ती थंड व्हायला द्या, पण पूर्ण थंड व्हायची वाट बघा. तर तोपर्यंत आपण हे जे मखाणा आहेत ना हे रोस्ट करून घेऊ आपल्या याच्यामध्ये गुळाच्या पाकामध्ये. तर इथे मी हे मखाणे जे होते ते सगळे घेतलेले. 100 ग्रॅमचं हे पॅकेट होतं, त्यातले मी थोडेसे चिवडा बनवला त्याच्यामध्ये वापरले आणि आता बाकीचे सगळे मी हे याचे गुळाचेच करणार आहेत आणि दुसरं मी एखादं पॅकेट मागेन ते मग मी माझा चिवडा किंवा बाकी आपल्याला कधीतरी खायला जे लागतात ना त्याच्यासाठी वापरेन. आता माझ्याकडे ही स्केल मशीन आहे, वेट मशीन आहे, त्याच्यासाठी मी ही वापरते बऱ्याच वेळा. आता हे मखाने तर ऑलमोस्ट 70 to 80 ग्रॅम असतील, कारण वरचे 20-1 ग्रॅम असतील ते मी चिवड्यामध्ये यूज केलेले. मग जेवढे मखाने आहेत तेवढ्याच अंदाजाने मी गूळ घेतलेले आहे आणि माझ्याकडे चिक्कीचा गूळ अवेलेबल आहे. आता माझ्याकडे जो एक्स्ट्राचा आणलेला होता त्यातलाच मी थोडासा वापरते. 20 ग्रॅम मी तीळ घेतलेले आहेत, म्हणजे असं मिळून ऑलमोस्ट तुम्ही म्हणाल जर 70-80 ग्राम जरी आपण मखाणे पकडले तर 20 ग्राम त्याच्यामध्ये तीळ म्हणजे एक 100-1 ग्रामपर्यंत आहे. मग त्या ह्याने तुम्ही थोडंसं कमीच घेतलं आहे बघा मी गूळ, म्हणजे 100 ग्रॅमला तुम्ही 100 ग्रॅम गूळ घेतलात तर ते बरोबर होतं प्रमाण. पण काल मी केलेले ते थोडेसे गोड होते, तर आज मी थोडेसे कमी गोड करणार आहे. तर सर्वात आधी आपण तीळ भाजून घ्यायचे व्यवस्थित. तीळ तर 2 मिनिटात तयार होतात, अगदी ते तडतडले ना की मग ते काढून घ्यायचे आणि मखाणा आपण ड्राय रोस्ट करून घ्यायचे. त्याच्यामध्ये तूप किंवा काही टाकायचं नाही आपल्याला, कारण पाक वगैरे असतो तर त्याच्यामध्ये मग ते खूप तूप वरती होऊन जातं, म्हणून मी तूप अवॉइड करणार आहे. किंवा जर तुम्हाला तेलात भाजायचे असतील किंवा कसे तुम्ही OTGमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये थोडेसे गरम करून कुरकुरीत करून घेतले तरी देखील चालतील मखाणे. जर तुम्हाला भाजायचे असतील तर तुम्ही त्याच्यावरती भाजून घ्या, म्हणजे पॅनवरती. आता आपण पाक करूया. तर मला एक कमेंट आलेली की ताई चिक्कीचा गूळ कशासाठी वापरतात, तर चिक्कीचा गूळ हा चिक्कीचा प्रकार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे चिक्की म्हणा किंवा जसे तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू, तिळाचे लाडू असे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करताना आपण चिक्कीचा गूळ बऱ्यापैकी वापरतो आणि तो आपल्याला फक्त जानेवारीच्या सीझनमध्येच बाहेर मार्केटमध्ये शक्यतो अवेलेबल मिळतो. असा जर आपण घ्यायला गेलो तर तो खूप जास्त मिळत नाही आणि चिक्कीचा गूळ हा थोडासा जास्तीचा चिकट असतो आणि आपला जो गूळ असतो ना तो तेवढा असा जास्त चिकट नसतो, म्हणून त्याचा पाक बनवायला पण वेळ जातो आणि चिक्कीच्या गुळाचा पाक बनायला वेळ लागत नाही, तो अगदी थोड्या वेळातच लगेचच पाक तयार होतो. तर जेव्हा जेव्हा आपण पाक बनवायला घेतो ना तेव्हा बघायचं असं स्पॅच्युलाने वरती करून, जर एक तारी निघत असेल म्हणजे एक तार निघत असेल ना तर आपला पाक तयार झाला असं समजायचं. तर आता मी सर्वात आधी तीळ टाकून घेतले आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये मखाणा ओतले. मखाणा सगळीकडनं व्यवस्थित नीट परतवून घ्यायचे आणि जसे सगळे परतून झाले ना की थोडीशी गॅसची फ्लेम मोठी करायची आणि हे अजून थोडेसे ब्राऊन होईपर्यंत ना हे परतून घ्यायचे. थोडे थोडे
म्हणजे थोडासा पाक ना मऊसर असताना तुम्ही हे मिक्स करायला घ्या, म्हणजे तुमचा पाक पूर्णपणे म्हणजे सगळे याला कोट होईपर्यंत ना तो छान अगदी कडक पाक होतो. नाहीतर पहिल्याच जर आपण खूप जास्त कडक पाक केला ना तर मग नंतर तो खूप जास्त कडक होतो आणि सगळ्या मखाण्यांना ते लागलं देखील जाणार नाही. तर तुम्हाला जेव्हा असं चिक्की किंवा असं काही मखाण्याला ज्याचा आपलं कसं मिक्स करताना जास्त वेळ जाणारा असतो ना, तर थोडासा पाक थोडासा किंचितसा असं चिकट ठेवायचा, म्हणजे तो आपण गॅसची फ्लेम केली ना की नंतर मग मोठा होऊन जातो. एका तेल लावलेल्या प्लेटमध्ये मी हे काढून घेतले आणि मोकळे करून घेतले. आणि थोडेसे गरम असतानाच हे मोकळे करायचे, म्हणजे ते व्यवस्थित नीट सुटसुटीत होतात. नाहीतर मग ते एकावर एक खूप जास्त असे चिकटले जातात. तर ते आता आपण थंड व्हायला ठेवू. आणि इथे जी आपण डाळ घेतलेली ना ती आता भाजून घेतलेली होती, ती मिक्सरला लावून घ्यायची. तर मी काय करणार आहे, यातली थोडीशी डाळ मी काढून ठेवणार आहे. मुगाच्या डाळीचा हलवा असा भाजलेल्या डाळीचा पण खूप छान होतो. बऱ्याच वेळा आपल्याला डाळ मग खूप जास्त भाजावी लागते याच्यामध्ये, तर त्याच्यापेक्षा जर तुम्ही अशी भाजलेली डाळीचा जर मुगाचा डाळीचा हलवा केला तर तो खूप छान होतो. तर त्याची रेसिपी पण मी एखाद्या व्लॉगमधनं तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आता या डाळीमध्ये मी थोडेसे मसाले म्हणजे हळद टाकलेले, थोडंसं जिरं टाकलेलं आहे आवडीनुसार. तुम्हाला जर नाही वाटत असेल तुम्ही जिरं नाही टाकलं तरी चालेल, हळद मात्र तुम्ही याच्यामध्ये ॲड करा. थोडेसे ओट्स टाकायचे आहेत आपण याच्यामध्ये. ओट्स ऑप्शनल आहेत, जर तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाका. मी ओट्स टाकलेले आहेत. याच्यामध्ये थोडंसं आपण जे आपलं रवा असतो ना, जाडा रवा, तो याच्यामध्ये टाका. आणि मी पोहे टाकलेले आहेत, म्हणजे मी तांदळाचे पीठ नाही टाकले, त्याच्याऐवजी मी इथे पोहे वापरणार आहे. तर असं सगळं आहे ना हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं, म्हणजे खूप बारीक अशी त्याची पेस्ट झाली पाहिजे. अगदी किंचितशी हाताला जाडसर लागली पाहिजे, नाही तर बऱ्यापैकी ना ती बारीक असली पाहिजे. तर अशी ही मिक्सरला आपण लावून घ्यायची. आणि डाळ छान गरम म्हणजे कुरकुरीत असल्यामुळे ना त्याचं पीठ अगदी छान होतं, म्हणजे मिक्सरला अगदी इझिली त्याची पावडर होते, म्हणजे अगदी जशी आपण बाहेरून करून आणतो ना तशीच अशी होते. तर ही बघू शकता आपली पावडर तयार झाली आहे. जर तुम्हाला कळत नसेल ना तर अशी हातांमध्ये ती पावडर लावून घ्यायची, आणि जर ती हाताला चिटकली ना म्हणजे ती अगदी त्याची बारीक पूड झालेली आहे. आणि ही जी पावडर असते ना जेव्हा हाताला चिटकत नाही ना तेव्हा त्याचं म्हणजे थोडंसं जाडसर अशी पेस्ट असते, त्याची कणेर असते. अशी ही एक टीप आहे. जर आपल्याला पावडर आणि किती बारीक झालं हे कळत नसलं तर जेव्हा हाताला चिटकतं ना तेव्हा ते पावडर फॉर्ममध्ये असतं, आणि जे हाताला चिटकत नाही ना तेव्हा ते थोडंसं जाडसर याच्यामध्ये असतं. तर अशा पद्धतीने ही एक टीप आहे, ती तुम्ही नक्की फॉलो करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि याचे डोस्याचं जे पीठ आहे ना आणि त्याचं कसं म्हणजे आपण डोसा बनवू शकतो, किंवा थोडंसं असं आंबोळ्या टाईप वगैरे किंवा उत्तप्पा टाईप आपण याचा कसा वापर करू शकतो ना, तो मी येणाऱ्या ब्लॉगमधनं सांगेन. हे पीठ मी आता लगेच भरून ठेवणार नाही, कारण हे थोडंसं गरम आहे, खूप जास्त गरम आहे, कारण मिक्सर तेवढं जास्त फिरले, कारण ती डाळ होती. तर हे थोड्यापैकी बऱ्यापैकी मी थंड व्हायला देणार, त्याच्यानंतर भरेल. मखाने आपले छान व्यवस्थित मस्त झालेले आहेत, आणि हे खूप जास्त गोड नाही आहेत. काल जे झालेले ते खूप जास्त गोड झालेले आणि थोडेसे जास्त कॅरमलाइज केलेले, मी मला तसे खूप जास्त आवडतात. तर आज मी हे तसे नाही केले. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजच्या व्हिडिओसाठी काही सजेशन असेल ते देखील मला नक्की सांगा. आणि तुम्हाला हॉल व्हिडिओ पण आवडतात तर तुम्हाला अजून कुठले वेगवेगळ्या प्रकारचे हॉल व्हिडिओ बघायला आवडतील ते देखील मला कमेंट करून सांगा. तुम्हाला बऱ्याचशा प्रोडक्टची लिंक हवी असते. शॉर्ट सिरीजमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा मला सांगता तुझ्या कुर्तीजची लिंक्स दे किंवा तुझ्या पर्सची लिंक्स दे, तर ते व्हिडिओज पण हळूहळू आपल्या चॅनल्सवर येतील. त्याच्यासाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. खूप छान छान असे ब्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करण्याचा मी विचार करते, आणि त्याच्यासाठी तुमच्या छान छान कमेंटची मी अपेक्षा देखील करेल. तर छान छान कमेंट्स करा, माझी एनर्जी वाढवा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.